विजय असो राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे तुफान करते तो गुप्त वाघ मराठी वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावड्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 1150 वर्ष लागले. मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षात जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आपण एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतायत की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. पण मला असे वाटते खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे. कारण हे नाव घेतात अंगावर शहारे उभे होतात, हृदयाचे ठोके वाढतात, हृदयात ऊर्जा निर्माण होते. कुणी विचारले तर कॉलर ताट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय. राजांच्या सेवेसाठी मरेपर्यंत ठेवलेला जगदंब 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि 1 शिवबा. मराठा वन मॅच. एकच राज्य शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा बांधकर पगड़ी जब घोड़े पर तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर तैयार होते, और कहते काश हम भी मराठा होते. इसवी सन 1660 मध्ये महाराजांचे 7 मराठे आदिलशाहीच्या 1500 मुघलांसोबत लढले. त्यांचे नाव विसाजी बल्लाळ, दीपूजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, विसोजी शिंदे, सिद्धिलाल आणि प्रतापराव गुप्तचर. वेळात मराठी वीर दौडले सात या वीरांना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, शाहिस्तेखानाला डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव होते शाहिस्तेखान गुरुजी. याच गुरुजीत खानाने शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे आणि याच गुरुजीत आणखी एक घटना नोंदवली आहे. तो लिहितो शिवराय आले तुफान महालासारखे लाल महालातून निघून गेले. काही वेळात गोंधळ थांबला. शाहिस्तेखानाची एक बहीण धावत खानाकडे आली. रडत म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है. त्यावेळेस बोटे छाटलेला शाहिस्तेखान स्मित हास्य करत म्हणाला शिवाजीची माणसं तिला पडवणार नाहीतच आणि जरी त्यांनी पडवले तरी बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी आपल्या पोटच्या लेकीसारखा तिची काळजी घेईल. अरे कोणता हा विश्वास महाराजांवर, दुश्मनालाही महाराजांवर. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढाच की आपल्या सर्व समंत समाजाला शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या आदर्शाची गरज आहे. शेवटी एवढेच म्हणेन अंधार झाला की रात्र म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात. अंधार झाला की रात्र म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात. अंधार झाला की रात्र म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात. आणि या महाराष्ट्रात राहून शिवाजी महाराज ओळखत नाही, त्याला औरंगाची